मराठी सिनेमामध्ये कथा आणि अभिनय तर जबरदस्त असतोच, पण ॲक्शनमध्येही आपले सिनेमे काही कमी नाहीत. गँग वॉर, जबरदस्त फाईट सिक्वेन्स आणि धडाकेबाज डायलॉग असलेले 5 बेस्ट मराठी ॲक्शन मूव्हीज आज घेऊन आलोय. हे चित्रपट बघितल्यावर तुम्ही साऊथचे सिनेमे बघायचे विसरून जाल आणि शेवटचा सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला बॉलिवूडला पण टक्कर देणारा मराठी ॲक्शन का म्हणतात हे कळेल. चला मग सुरुवात करूया. पहिल्या क्रमांकावर आहे लय भारी. रितेश देशमुख यांचा पहिलाच मराठी सिनेमा आणि त्यात असा जबरदस्त ॲक्शन म्हणजे काहीतरी वेगळंच. लय भारीने मराठी सिनेमाच्या मास ॲक्शनच्या लेव्हल्स उंचावल्या. रितेश देशमुख यांनी एका जबरदस्त रिव्हेंज स्टोरी मध्ये डबल रोल साकारला आणि त्यांचे दमदार फाईट सिक्वेन्स लोकांना अक्षरशः शिट्ट्या मारायला भाग पाडतात. सिनेमाचे आयकॉनिक डायलॉग्स आजही लोकांच्या तोंडात आहेत. सिनेमातील गाणी एक नंबर आहेत. 7 करोडच्या बजेटमध्ये बनलेला आणि बॉक्स ऑफिसवर 40 कोटी कमावणारा हा पहिला मराठी ॲक्शन सिनेमा ठरला. जर तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर तुमच्या वॉच लिस्टमध्ये तो पहिल्या नंबरवर असायलाच हवा. दुसऱ्या क्रमांकावर आहे मुळशी पॅटर्न. सिनेमात ॲक्शन असतोच, पण जेव्हा त्या ॲक्शनला समाजाची पार्श्वभूमी आणि अंडरवर्ल्डचा टच मिळतो तेव्हा तो आणखीनच प्रभावी होतो. मुळशी पॅटर्न ही फक्त गँगवॉर आणि हिंसेची कथा नाही, तर एका शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांचा प्रवास आणि सिस्टममधले दोष यावरही भाष्य करणारा सिनेमा आहे. या सिनेमातील मारामाऱ्या आणि गँगवॉर सीन्स इतके रॉ आणि रिअल वाटतात की थिएटरमध्ये लोक भारावून गेले होते. इतकं दमदार होतं की बॉलिवूडने त्याचा रिमेक म्हणून अंतिम बनवला. प्रवीण तरडे यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची अनाउन्समेंट केली आहे, म्हणजे यावेळेस 100 करोड फिक्स. तिसऱ्या क्रमांकावर आहे गुरु. ॲक्शन सिनेमा म्हटलं की एक असा हिरो असतो जो परिस्थितीने जबरदस्त फायटर बनतो. गुरु ही अशाच एका तरुणाची कथा आहे, जो सुरुवातीला एक सामान्य माणूस असतो, पण नंतर त्याच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि तो पूर्णतः बदलतो. अंकुश चौधरी यांचा रफ टफ लुक, त्यांच्या जबरदस्त फाईट सिक्वेन्सेस आणि डायलॉग्स हे सिनेमाचे मोठे हायलाइट्स आहेत. त्यातलाच एक डायलॉग, दुनिया गोल है जिंदगी झोल है, वाटेला नाही जायचं नाहीतर आपला विषय खोल है, हा गुरुचा सिग्नेचर डायलॉग आहे. सिनेमा पाहताना कुठला बॉलिवूडचा हाय बजेट सिनेमा बघितल्यासारखं फील येते, कारण तो फक्त ॲक्शनच नाही तर एक मोटिवेशनल स्टोरीसुद्धा आहे. सिनेमाची कथा आणि चांगल्या प्रेझेंटेशनमुळं हा सिनेमा प्रेक्षकांना एक उत्तम एक्सपिरियन्स देतो. चौथ्या क्रमांकावर आहे मिस्टर अँड मिसेस सदाचारी. प्रेम आणि ॲक्शन यांचा जबरदस्त मिलाप बघायचा असेल तर मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा सिनेमा एकदम परफेक्ट आहे. यामध्ये वैभव तत्ववादी एका अशा तरुणाची भूमिका करतो जो प्रेमासाठी कुठल्याही मर्यादा ओलांडतो. पण ही फक्त एक लव्ह स्टोरी नाही, त्याच्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात जिथे तो आपले सामर्थ्य सिद्ध करतो. त्यांच्या जबरदस्त फाईट सिक्वेन्स आणि ॲक्शन सीन्स सिनेमाला एक वेगळीच लेवल देतात. रोमॅन्टिक सिनेमामध्ये असलेली टिपिकल सॉफ्टनेस बाजूला ठेवून हा सिनेमा एक वेगळ्याच थ्रिलिंग स्टाईलमध्ये जातो आणि वैभव तत्ववादी यांची ॲक्टिंग एकदम नॅचरल आहे. सिनेमाची कथा जरी टिपिकल वाटत असली तरी ती उत्तम प्रकारे प्रेझेंट केली आहे, त्यामुळे हा सिनेमा एकदा बघायलाच हवा. 5व्या क्रमांकावर आहे दगडी चाळ. मुंबईच्या अंडरवर्ल्डची खऱ्या अर्थाने झलक दाखवणारा सिनेमा म्हणजे दगडी चाळ. हा सिनेमा एका सामान्य तरुणाची कथा सांगतो, जो काही बिकट परिस्थितीमुळे गँगस्टरच्या जाळ्यात अडकतो. मकरंद देशपांडे यांनी डॅडी नावाचा आयकॉनिक रोल साकारला आहे आणि त्यांचा एक डायलॉग, गद्दारी करणाऱ्याला आणि पोलिसाला कधीच माफ करत नाही, हा अजूनही लोकांच्या लक्षात आहे. सिनेमातील फाईट सिक्वेन्स आणि कथा तुम्हाला एका क्षणासाठीही बोर होऊ देत नाही. हा सिनेमा पाहताना अंडरवर्ल्डची खऱ्या अर्थाने भीती वाटते. हा सिनेमा सत्यकथेवर आधारित आहे. मुंबईमधल्या दगडी चाळ मधील डॉनची कहाणी या सिनेमात दाखवली आहे. तर हे होते मराठीतील 5 जबरदस्त ॲक्शन सिनेमा, जे तुम्ही एकदा तरी बघायलाच हवे. यात तुमचा आवडता सिनेमा कोणता आणि तुम्हाला अजून कोणत्या सिनेमाची लिस्ट पाहायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच धमाकेदार मराठी सिनेमांचे अपडेट पाहायचे असतील तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. भेटू एका अशाच धमाल विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.